नमस्कार. टुडे मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी योजना ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याची संपूर्ण ए टू झेड माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आता कुठेही जाऊन रांग लावण्याची गरज नाही, कारण आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नारी शक्ती दूत ॲपवरून अर्ज करता येणार आहे. प्ले स्टोअरवर जाऊन हे ॲप डाउनलोड करून तुम्ही या ठिकाणी भरू शकता. आता याची संपूर्ण माहिती पुढे आपण पाहूया. तर प्ले स्टोअरवरती तुम्हाला जायचं आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर नारी शक्ती दूत असं सर्च करायचं आहे. त्यापुढे तुम्हाला असं या ठिकाणी दिसेल मुख्यमंत्री जलकल्याण कक्ष महाराष्ट्र. हे इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर या ठिकाणी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान असं तुम्हाला या पुढे दाखवेल. हे दाखवल्यानंतर तुम्हाला पुढं जायचं आहे. पुढं गेल्यानंतर तर याच्या पुढे तुम्हाला काय करायचं आहे, ज्या महिलांच्या नावानं तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करायचं आहे किंवा अर्ज भरायचा आहे त्यांचा मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल. तो OTP तुम्हाला याच्यामध्ये भरायचा आहे. OTP भरल्यानंतर तुमच्यासमोर असा पेज ओपन होईल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांच्या योजना केलेला अर्ज. या ठिकाणी नारी शक्ती दूत योजना आणि यापूर्वी केलेला अर्ज प्रोफाईल तुम्हाला दाखवल. आधी तुम्हाला प्रोफाईल भरायचं आहे. प्रोफाईल भरल्यानंतर तुमच्यासमोर या ठिकाणी हे ऑप्शन दिसेल, प्रोफाईल अपडेट करा. अपडेट करताना तुम्हाला या ठिकाणी ज्या महिलेच्या नावानं तुम्हाला अर्ज करायचा आहे त्यांचं संपूर्ण नाव इथं टाकायचं आहे. ईमेल ID असेल तर ईमेल ID टाकायचा आहे. डिस्ट्रिक्ट तुमचा जिल्हा कुठला आहे तो टाकायचा आहे. नारी शक्तीचा प्रकार तुम्हाला टाकायचा आहे. ती टाकल्यानंतर या ठिकाणी पुन्हा तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ऑप्शनवरती जायचे तुम्हाला अर्ज भरण्यासाठी. आता पुढे अर्ज कसा भरायचा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे, म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा फॉर्म उघडेल. सर्वप्रथम तुम्ही महिलेचे संपूर्ण नाव लिहा, आधार कार्डप्रमाणे पतीचं नाव लिहा, जन्म दिनांक बरोबर लिहा, अर्जदाराचा पत्ता आणि इतर माहिती. अर्जदाराचा संपूर्ण पत्ता आधार कार्डवर जो आहे तो लिहा. तो लिहिल्यानंतर तुम्हाला जन्माचे ठिकाण लिहायचं आहे. या ठिकाणी ज्या जिल्ह्यात तुमचा जन्म झाला आहे तो जिल्हा लिहायचा आहे, गाव लिहायचं आहे आणि ग्रामपंचायत तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. ते टाकल्यानंतर तुम्हाला पिनकोड टाकायचा आहे. पिनकोड टाकल्यानंतर मोबाईल क्रमांक टाका आणि आधार क्रमांक या ठिकाणी बरोबर तुम्हाला भरायचा आहे. शासनाच्या इतर योजना लाभ घेतला असेल तर यस करा, नसेल तर नो करा. वैवाहिक स्थिती, विवाहित अविवाहित विधवा या ठिकाणी जे काय असेल ते तुम्हाला इथं टिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला महिलेचे लग्नापूर्वीचे नाव लिहायचं आहे. महिलेचा जन्म परप्रांतात झाला आहे का असेल तर यस म्हणजे आहे, नसेल तर नाही. आता अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचा तपशील तुम्हाला भरायचा आहे. बँकेचे पूर्ण नाव लिहा, बँक खातेधारकाचे नाव लिहा, बँक खाते क्रमांक लिहा आणि IFSC कोड या ठिकाणी बरोबर तुम्हाला टाकायचा आहे. तसेच तुम्हाला स्क्रोल करायचं आहे. खाली आल्यानंतर आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे का असेल तर होय करा, नसेल तर नाही करा. या ठिकाणी खालील कागदपत्र तुम्हाला अपलोड करायचं आहे. आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र अथवा शाळा सोडल्याचा दाखला या तिन्हीपैकी एक असेल तर अपलोड करा. उत्पन्न प्रमाणपत्र पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर त्या ठिकाणी अपलोड करा. नंतर तुम्हाला अर्जदाराचं हमीपत्र, त्याच्यानंतर बँक पासबुक, महिलेचा जन्म परराज्यात असल्याचे पतीचे कागदपत्रे असेल तर अपलोड करा. आता अर्जदाराचा जो फोटो आहे तो फोटो तुम्हाला लाईव्ह घ्यायचा आहे. लाईव्ह घेतल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ॲक्सेप्ट हमीपत्र डिस्क्लेमर तुम्हाला दाखवलं जाईल. याच्यावरती राईट क्लिक करा आणि माहिती जतन करा. माहिती जतन केल्यानंतर संपूर्ण फॉर्म तुमच्यासमोर या ठिकाणी दिसेल. फॉर्म दिसल्यानंतर त्या ठिकाणी अचूक आहे का पहा. त्याच्यानंतर सबमिट करा. सबमिट केल्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक OTP येईल आणि तो OTP तुम्हाला टाकायचा आहे. जसा टाकाल तसा
तुमचा फॉर्म या ठिकाणी शासनाकडे सादर होईल. या ठिकाणी तुम्हाला क्रमांक वगैरे दाखवला जाईल. तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन प्रोसेस तुम्हाला माहीत झाला. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.